याला जिम्मेदार असणारे बीएमसी, याला जिम्मेदार असणारे पोलीस प्रशासन, याला जिम्मेदार असणारा ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी बघा हे खोदून ठेवलंय, हे झाकण उघडलेलं आहे. तर प्रशासन बघा कशा पद्धतीने काम करत. हा कचरा झाडांचा कचरा आहे, याच्यावरून फुटपाथ वरून लोक जाणार कसे. इकडे बघा या ठिकाणी फुटपाथ वरती गाडी आहे, ही गाडी लिटरली सर्व्हिसिंग सेंटरची आहे, फुटपाथ वरती आहे. यांना कोणी परमिशन दिली. हा बघा हा कारखाना टाकून बसलाय उसाचा आणि सरळ सरळ फुटपाथ जाम करून ठेवलाय रस्त्यावरती, पण याचं सगळं आहे. आज आपण आलेलो आहोत गोरेगाव मधील सिद्धार्थनगर रोड नंबर 8 वरती. समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकता ट्रिपॉलिस बिल्डिंग आहे, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला रोड नंबर 8 येतो. आणि या ठिकाणी ठिकठिकाणी या ठिकाणी फुटपाथ आहे ना लोकांसाठी चालण्यासाठी असतो, पण तो फुटपाथ मोकळा नाही आहे. या ठिकाणी नेहमी ट्रॅफिकची समस्या असते. आता सध्या तरी ट्रॅफिक दिसत नाही, पण तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही वेळोवेळी येतो तेव्हा ट्रॅफिकची समस्या असते. विषय काय आहे त्याला समजून घ्या. नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आता आपण या ठिकाणी आलेलो होतो, बीएमसीची कामं, प्रशासनाची कामं ते पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. या ठिकाणी बघा हे खोदून ठेवलंय, हे झाकण उघडलेलं आहे. तर प्रशासन बघा कशा पद्धतीने काम करत आहे. त्याचबरोबर थोडा पुढे आलात तर हे बघा या ठिकाणी एवढा कचरा आहे, हा कचरा झाडांचा कचरा आहे, याच्यावरून फुटपाथ वरून लोक जाणार कसे. हा पण त्या इकडे प्रश्न निर्माण झाला. थोडं पुढे या, पुढे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा हे गॅरेजचे सर्व्हिस सेंटर आहे. आजूबाजूला तुम्ही बघा या ठिकाणी सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत. या ठिकाणी जिम आहे, जिमवाल्यांनी या ठिकाणी गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. फुटपाथ वरती आतल्या साईडला पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाड्या लावलेल्या आहेत. लोक चालणार कसे, हा हीच समस्या निर्माण झाली आहे. वेळोवेळी याच्या कंप्लेंटी होत राहतात, पण प्रशासनाचं, ट्रॅफिकचं, बीएमसीचं इकडे दुर्लक्ष होतं. इकडे बघा या ठिकाणी फुटपाथ वरती गाडी आहे, ही गाडी लिटरली सर्व्हिसिंग सेंटरची आहे, फुटपाथ वरती आहे. लोकांनी फुटपाथ वरून चालायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्व्हिसिंग सेंटर आहे, तिकडे 4 व्हीलरचे आहे, 2 व्हीलरचे सर्व्हिसिंग सेंटर आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळीकडे फुटपाथ जाम करून ठेवलेला आहे. लोकांना चालण्यासाठी जागा नाही. इकडे डबल टिबल पार्किंग आहे, त्या पार्किंग केलेलं असतं, कधी कधी डबल टिबल पार्किंग असते. हे ट्रे वगैरे लावलेले आहेत. या ट्रे यांना कोणी परमिशन दिली. या ठिकाणी हे ट्रे लावायचे वगैरे ही सगळी परमिशन कुणी दिली. प्रशासनाचं किती दुर्लक्ष आहे याच्यावरून कळतं. म्हणजे या लोकांनी जागा कब्जा केलेली आहे का. तर हेच बघा, हा बघा हा कारखाना टाकून बसलाय उसाचा कारखाना टाकून बसलाय. आणि या ठिकाणी बघा उसाचं सोलायचं काम चालू आहे लोकांचं, आणि सरळ सरळ फुटपाथ जाम करून ठेवलाय रस्त्यावरती, पण याचं सगळं आहे. म्हणजे हे प्रशासनाला दिसत नाही का. प्रशासन जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतंय का, हा पण एक प्रश्न निर्माण झाला आहे. आपण आहोत रोड नंबर 8 सिद्धार्थनगर मध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इकडे नेहमीची समस्या आहे आणि या समस्येचं निवारण होत नाही. या ठिकाणी गाड्या बघा कशा पार्किंग करून ठेवलेल्या आहेत, आणि या उलट्या सुलट्या गाड्या पार्किंग केल्यामुळे नेहमी या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असते आणि प्रशासन दुर्लक्ष करतं या ठिकाणी. आणि वेळोवेळी या ठिकाणच्या जे शोरूम आहेत, जे 4 व्हीलरचे 2 व्हीलरचे जे सर्व्हिसिंग सेंटर आहेत, इकडचे ब्लिंकेटचं जो शॉप आहे, यांची आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेली आहे प्रशासनाकडे. वेळोवेळी पब्लिक पण कंप्लेंट करतात, पण तरी सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिकवाल्यांचं दुर्लक्ष आहे, बीएमसी वाल्यांचं दुर्लक्ष आहे. कोणी इकडे लक्ष द्यायला तयार नाही. स्थानिक जे प्रतिनिधी असतील, इकडचे नगरसेवक असतील किंवा इकडचे नेते मंडळी असतील, ते पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही की इकडे नेहमी ट्रॅफिकची समस्या असते. यावर तुमचं मत काय आहे. प्रशासन झोपलेलं आहे का, प्रशासन जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही का, यावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याला जिम्मेदार असणारे बीएमसी, याला जिम्मेदार असणारे पोलीस प्रशासन, याला जिम्मेदार असणारा ट्रॅफिक पोलीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करणार आहोत. तुम्ही पण ह्या गोष्टीसाठी मदत करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशा प्रकारच्या समस्या तुमच्याही ठिकाणी कुठे होत असतील तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.